आपण पाहत आहे M24 न्यूज। वाळवा तालुक्यात ऊस आंदोलनाची ठिणगी, वाहनांची तोडफोड, टायर फोडले। ऊसाला प्रतिटन 4000 रुपयांची मागणी। विधानसभा निवडणूक संपताच कारखान्यांची धुराडी पेटली आहेत। मात्र वाळवा तालुक्यात ऊस दर आंदोलन चिघळण्याची शक्यता असून बहे तालुका वाळवा येथे बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर सोमवारी फोडले। ऊसाला प्रतिटन 4500 रुपये दर द्या, अन्यथा कारखान्याला एक कांडेही जाऊ देणार नाही, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेने दिला आहे। तर मागील 2-3 दिवसात तालुक्यासह अनेक ठिकाणी वाहने अडवण्याचे प्रकार घडत आहेत। येत्या 8 दिवसात 4000 रुपये दराची कोंडी फोडली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा गणेश शेवाळे यांनी कारखानदारांना इशारा दिला आहे। ते नेमके काय म्हणाले ते पाहू। आज या ठिकाणी आपल्या मीडियाच्या मार्फत मी कागदोपत्री ऊस आंदोलनाचं आव्हान केलेलं आहे। गेले 3 महिने झाले कारखाना चालू व्हायच्या अगोदर साखर आयुक्त पुणे यांना लेखी निवेदन दिलेलं आहे। मुख्यमंत्री कार्यालय मुंबईला लेखी निवेदन दिलेलं आहे इलेक्शनच्या अगोदर। तर या ठिकाणी मला आपल्या मीडियाच्या मार्फत सांगू वाटतंय की इलेक्शनसाठी, आमदारकी खासदारकीच्या इलेक्शनसाठी करोडो लाखो रुपये शेतकऱ्यासाठी उधळतात। लाडक्या बहिणी आमच्याच आहेत, त्या लाडक्या बहिणीसाठी बिना बजेटचं, बिना कुणी रुपया मागता पैसे देतात। पण गेली 22 वर्ष मी संघटनेत काम करतोय। बळीराजा शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा युवा अध्यक्ष आहे। पूर्वी रघुनाथ दादा, राजू शेट्टी, सदाभाऊंच्या बरोबर काम करत होतो। आता युवा अध्यक्ष म्हणून माझी निवड झालेली आहे। आपल्या मीडियाच्या मार्फत मला वाईट वाटतंय शेतकऱ्याबद्दल असं येऊन टीव्हीला सांगणं, म्हणजे एक दुर्दैवी घटना आहे। दिवाळीला 1 रुपयाही शेतकऱ्याला दिला नाही। दिवाळीला शेतकऱ्याची दिवाळी झाली नाही, त्याला कपडे नाही, लत्ता नाही, पायातलं चप्पल सुद्धा शेतकऱ्याच्या पोराला मिळालं नाही। ह्या पुढाऱ्यांना, सर्व पक्ष पुढाऱ्यांना लाज वाटायला पाहिजे आहे। प्रत्येकाचे कारखाने आहेत। 200 रुपये आम्ही मागतोय, 3 रुपये किलो आमच्या ऊसाला दर आहे। 200 रुपये दिवाळीला दिलेला नाही, त्यावेळेला आमची दिवाळी वाईट झालेली आहे। तरी आमच्यावर आंदोलन केलं केसेस घालू नये म्हणून लिगली या लेटर पॅडवरती साखर आयुक्त पुणे, मंत्रालय, SP ऑफिस, जिल्हाधिकारी ऑफिस, तहसीलदार ऑफिस असेल, प्रांत ऑफिस असेल, या समोर माझे कार्यकर्ते बसलेत। त्यांना कुठेही मी मीडियात घेणार नाही, ते माझ्या समोर बसलेत। पण मीडिया मार्फत माझ्या एकट्यावर अजून 50 केसेस पडू दे, या मीडियातर्फे कारखानदार केस घालतात की आंदोलन पुकारणार आहे। तर येत्या 8 दिवसात महाराष्ट्रभर बळीराजा शेतकरी संघटना आणि सर्व पक्षीय संघटना एकत्र घेऊन, सगळी बिल्लवाले आम्ही एकत्र घेणार। गनिमी काव्यानं 8 दिवसामध्ये साखर कारखानदारांनी ऊसाची कोंडी नाही फोडली तर रस्त्यावरती तीव्र तांडव होणार, ऊसाचा रस्ता रोको होणार। आणि या होणाऱ्या नुकसानीत सर्वशी कागदोपत्री पहिल्यांदा साखर कारखाना चालू केल्याबद्दल MD, चेअरमन आणि संचालक मंडळ आणि साखर आयुक्त पुणे आणि महाराष्ट्र प्रशासन या ठिकाणी जबाबदार आहे। पोलीस खात्यानं खरं नोंद घ्यावी, कारण आम्ही आंदोलन केलं की आमचीच अटक धरतील, आम्हाला उचलतील, आत टाकतील। तो रस्त्यावर फिरणारा ट्रॅक्टरचा कागद नसतोय, टेलरचा कागद नसतोय, ड्रायव्हरला लायसन नसते, आणि दवाखान्यात टेबलची डबा द्यायला जेवणाचं पोरग गावाकडं आलं एखाद्या शेतीमध्ये, ते पोलीस फोटो काढते, 1000 रुपये दंड ठोकते। म्हणजे त्या RTOला कळायला पाहिजे की अनलिगली बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची तुम्ही नोंदी घ्या, त्यांच्यावर कारवाई करा, म्हणजे आंदोलनाला जरा बरं पडेल आणि ऊसाचा दर लवकर जाहीर होईल। या मीडियावर जास्त बोलण्यासारखं आहे, पण मी जास्त काही बोलणार नाही। आम्ही संघटना करणारे काम आहे। गनिमी काव्यानं आम्ही आंदोलन करणार आहे। आमच्यावर किती जरी केस पडला तरी आता मागं हटणार नाही। जर आंदोलनानं आमच्या शेतकऱ्याला जर 500 रुपये जादा मिळत असतील, आमच्यावर केस पडत असेल, तरी रक्ताचा शेवटचा थेंब असेल पर्यंत गणेश शेवाळे सर्व शेतकरी संघटना, बळीराजा संघटना आम्ही रस्त्यावरती उतरणार। तुम्हाला लाखो करोड रुपये बघताय, टोल नाक्यावरती 50 कोटी गावले, 40 कोटी गावले, पैसे सापडले, इलेक्शनला पैसे वाटायला आहेत। शेतकऱ्याच्या ऊसाला दर 4000 रुपये मागतोय, 4 रुपये किलो आम्ही ऊसाला मागायला लागले, दर द्या। 4 रुपये किलो म्हणजे टनाला 4000 रुपये झाले। ते कुरकुरे विकणारे 5 रुपयाचा वेपर्स 5 रुपयाला झाला एवढा, आणि ऊसाला दर कधी वाढणार? म्हणून या आपल्या मीडिया मार्फत जास्त काही बोलणार नाही। येणाऱ्या 8 दिवसामध्ये साखर कारखान्याने, जिल्हाधिकाऱ्याने, साखर आयुक्तांनी, मंत्रालयाने आमच्या अर्जाचा देखील विचार करावा, ऊस दराची बैठक लावावी, ऊस दराची कोंडी फोडावी। सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्याला ऊस दराची पहिली उचल 4000 रुपये, दुसरा हप्ता 500 रुपये आणि मागील राहिलेले 200 रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे, नंतर दिसेल तिथं रस्ता रोको आंदोलन होणार।
या मीडियाच्या मार्फत आपल्या सर्वांना मी जाहीर आवाहन करतो. आणि शेतकऱ्यांनी सुद्धा 8 दिवस रानाच्या ऊसामध्ये पाणी सोडावं आणि गावाला जावं, ऊसाची तोड घेऊ नये. सर्वांना लाडका शेतकरी म्हणून बळीराजाच्या वतीनं सांगतो, 4,000 रुपये लाडक्या शेतकऱ्याला मिळावं ही माझी मनापासून कळकळीची सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. आंदोलनात सहभागी व्हा. 8 दिवसामध्ये ऊसाचा दर जाहीर होण्याची शक्यता आहे. 8 दिवस ऊसाची तोड घेऊ नका.